तर गाइस हॅलो एंड वेलकम बॅक एक नवीन व्हिडिओमध्ये, जिथे मी दाखवणार आहे गजानन महाराजांचं एक मंदिर त्र्यंबकेश्वरमध्ये। हे त्यांचे संस्थांचं रूम्सचं एक हे आहे, जिथे कमीत कमी एक 200 रूम्सची सोय आहे। आणि आपण बघू शकतो इकडे की खूप सुंदर असा मंदिर पूर्ण मार्बलचा इकडे बघायला भेटतो। त्याच्या मागे पूर्ण डोंगराने कव्हर केलेला आहे, जो बघायला खूपच छान वाटतं। आणि ह्याच्या मागच्या साईडला आपण बघू तर मागे सगळे रूम्स आहेत राहण्यासाठी, आणि 24 तास तुम्हाला इथे जे लोक कर्मचारी दिसतील नेहमी साफसफाई वगैरे करताना दिसतील। कोणत्याही प्रकारची घाण नाही आहे इकडे। तुम्हाला असं वाटेल की आपण फॉरेनमध्ये आलेलो आहे लिटरली, कारण की एवढी साफसफाई तुम्हाला एका 5 स्टार हॉटेलला पण लाजवेल अशी आहे। प्रत्येक गोष्ट अशी मेंटेन करून पूर्णपणे ठेवलेली आहे, झाडांपासून फुलं सगळं एकदम सुंदर आहे आणि नक्कीच बघण्यासारखं आहे। हे बघू शकता मागे डोंगर आहे। हा असा परिसर आहे। संध्याकाळची आता वाजलेले आहेत 5:55। आता आम्हाला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात आम्ही चाललेलो आहोत। आता दुपारी आम्ही जरा रिलॅक्स केला, कारण की आम्ही सकाळी आलेलो प्रवास करून आणि जरा दमलेलो। तर गाईज दुपारचा जो जेवण हा इतका सुंदर आहे, बसायची अशी फॅसिलिटी आहे रेस्टॉरंटसारखी। तुम्ही कुठेही नजर वळवाल तिथे फक्त आणि फक्त तुम्हाला स्वच्छता बघायला भेटेल। आणि जो जेवण होता तो एकदमच छान होता। अनलिमिटेड जेवण भेटतो। जेवणाची प्राईस आहे 60 रुपीज। आता अंधार व्हायच्या अगोदर मी व्हिडिओ घेतोय, कारण की क्लिअर दिसलं पाहिजे। आता वळूया आपण पुढच्या ह्याला। इथून असं मंदिराचं द्वार आहे। खाली पण आपण बघू शकतो की लादी मार्बल गार असल्यासाठी खाली कार्पेट ह्यांनी बिछवलेलं आहे। आणि आज 7 डिसेंबर आहे आणि थंडी भरपूर आहे। तर कसं अशाच रीत्या मी प्रयत्न केला व्हिडिओ काढायचा, पण मंदिराच्या आतमध्ये ना व्हिडिओ करणं अलाउड नाही आहे। तर मी आरती घेतली, अजूनही आरती चालू आहे आणि मी मंदिराच्या आता बाहेर आलेलो आहे, कारण की आता आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात आता आपल्याला प्रस्थान करायचं आहे। तर काहीच हा छोटासा एक ट्राय होता गजानन महाराजचं जो मंदिर दाखवण्यासाठी आणि त्यांच्या संस्था दाखवण्यासाठी, कारण की हा मस्ट विजिट प्लेस आहे। आणि जो एक्सपिरियन्स तुम्हाला इथे येऊन भेटेल, जी शांतता आपल्याला इथे येऊन भेटते ना, ती अनमॅचेबल असते। तर नक्की या। मी तर खूप इम्प्रेस झालो इथे येऊन, कारण की अशी स्वच्छता आणि एवढी शांतता आपल्याला क्वचितच बघायला भेटते। तर 10 on 10 आहे ह्या जागेसाठी। थँक्यू।